नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकच किसनीपासून असे वेगवेगळे प्रकारचे चिप्स। त्यामध्ये आपण किस पण बनवणार आहोत। तर रेसिपी पूर्ण बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा। तर मी अशी प्रकारची एक किसनी घेतलेली आहे। झटपट होणारे असे पांढरे शुभ्र चिप्स आपण आज बनवणार आहोत। तर त्यासाठी रेसिपी तुम्ही पूर्ण बघा। इथे मी घेतलेले आहे साधारण 2 किलो बटाटे। त्यानंतर बटाटे वरची साल काढून घ्यायची बटाट्यांची। इथे माझी सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि किसनी घेतलेली आहे मी इथे। तर तुम्ही अशा किसनीने 2-3 प्रकारचे चिप्स आरामशीर करू शकतात। तर मी आता कसे बनवले ते तुम्हाला दाखवते। सर्वात आधी आपण साधारण चिप्स बनवून घेणार आहोत। तर इथे माझे साधे चिप्स बनवून झालेले आहेत। हे बघा किती छान असे चिप्स आहेत। ते मी आता पाण्यामध्ये टाकून ठेवते। तो त्यानंतर आपण दुसरे प्रकार बघणार आहोत। यानंतर आपण दुसऱ्या बाजूने किस बनवून घेणार आहोत। तर किस पण खूप छान असा तयार होतो। हे बघा आपल्या इथे किस पण तयार झालेला आहे। एकदम मोकळा मोकळा असा किस तयार झालेला आहे। तोही मी आता पाण्यामध्ये टाकून घेते। हे बघा आपले मस्त असे जाळीदार असे चिप्स तयार झालेले आहे। खूप सुंदर असे दिसत आहे। तर तुम्ही असे जाळीदार चिप्स एकदा नक्की बनवून बघा। असेच मी सर्व प्रकारचे चिप्स बनवून घेतलेले आहे। तुम्हाला चिप्स कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा। जाळीदार चिप्स असे।
त्यानंतर मी लगेच इथे पाणी ठेवलेले आहे. लगेच मी थोडीशी वाफ देऊन घेणार आहे आणि सुकट टाकून घेणार आहे. हे बघा, इथे पाणी थोडे गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी आता फक्त वाफ देऊन घेणार आहे. वेपर्सला जास्त वेळ ठेवायची नाही. इथे मी एक जाळी घेतलेली आहे, त्यामध्ये चिप्स काढून घेणार आहे. तोपर्यंत आपले चिप्स पण वाफ देऊन झालेले आहे. आता मी काढून घेते जाळीमध्ये. हे बघा, जास्त शिजलेले पण नाही आणि जास्त कच्चे पण नाही, असे मिडियम साईजमध्ये आपले चिप्स तयार झालेले आहेत. त्यानंतर मी ते सर्व चिप्स वाफून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून घेते आणि सर्व चिप्स मी वाफून घेणार आहे. इथे मी उन्हामध्ये खाट टाकून त्याच्यावरती कपडा टाकून घेतलेला आहे आणि आता चिप्स टाकून घेणार आहे. साईडला वडेही माझे सुकत आहे. तर मी आता इथे सर्व चिप्स पांगून घेणार आहे. हे होईपर्यंत दुसरेही चिप्स आपले तयार झालेले आहेत. तेही मी उन्हामध्ये सुकत टाकून घेणार आहे. किस शिजवताना आपण फक्त पाणी थोडं गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा. फक्त गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचे आहे किसला जास्त शिजू द्यायचं नाही, नाहीतर किसचे तुकडे होऊन जातात. फक्त गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचं, गॅस बंद करून द्यायचा. इथे किस मी फक्त 2 ते 3 मिनिट ठेवलेला होता. मी आता तो काढून घेणार आहे गरम पाण्यामधनं. हे बघा, छान असा आपला जसलं तसा किस झालेला आहे. थोडा देखील तुटलेला नाही आहे. तर अशाच प्रकारे सर्व चिप्स तुम्ही एकाच किसने करू शकतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील. अशाच नवीन नवीन घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपले चिप्स 2 दिवस मी उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि आता आपण तळून बघूया कसे झालेत ते.